हाय सगळ्यांना। तर बघा आज दुपार झाली व्हिडिओ बनवायला आणि कधी कधी माझ्याकडं आदल्या दिवशीच मी व्हिडिओ बनवून ठेवते, ब्लॉग शिल्लक असतात पण मी काय रात्री बनवलं नाही तर आणि आज सकाळपासून काय व्हिडिओज बनवला नाहीत। सकाळपासून काम पण होतं आणि बघा राधू पण तिकडे गेली पूजाकडे, रात्रीच गेली होती बघा, आणखीन काय आली नाही। दुपार होऊन गेली 3 वाजल्या तरी पण नाही आली। फोन केला होता सकाळी, फोन पण नाही उचलला पूजाने। आणि बघा ओम आता होता जागा, त्याला खवळे खड्या करत होता म्हणून खवळे थोडंसं हाणलं त्याला, ते झोपीच गेला बघा। आता दुर्गा पण झोपली आणि मला थोडंसं काम आहे पण कामच करू वाटा नाही, कर्म नाही पण बघा घरी। म्हणलं बसल्या बसल्या थोडासा टाईमपास म्हणून थोडासा व्हिडिओ बनव आणि थोडासा वेगळा म्हणजे एवढं पण वेगळं काय नाही। थोडंसं खरेदी केलेली होती बघा जत्रेमध्ये, ते सामान बघा दाखवा म्हणलं तुम्हाला। राधूने तिच्या मनाने काय काय सामान घेतले काय काय नाही ते तुम्हाला सांगते आणि दाखवते पण। आणि घेतल्याच्या नंतर मला म्हणते मम्मी मी सामान घेतलंय, तुम्हाला खवळणार नाही ना ग? म्हणलं नाही सांग तर अगं। मग ती मला म्हणली जाऊ दे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतेच बघा आता। तर बघा जत्रेमध्ये सामान तिने काय काय घेतलंय तिच्या मनाने, करमतच नाही बघा। राधू तिकडे गेली त्याच्यामुळं आणि दुर्गा पण झोपली। काम हाय आणखीन, भांडी घासायच्यात, फरशी पुसायची, कामच करू वाटा नाही। काय झालं आज काय माहिती। दुर्गाला झोपवलं, म्हणलं थोडासा व्हिडिओ बनव आणि बाकीची कामं आवरून घ्यावं। तर बघा हे आहे टिकल्याचं पॉकेट, हे टिकल्याचं पॉकेट मीच घेतलं राधूसाठी। तिला चंद्रकोर बघा टिकलेले छान दिसते, असे डान्समध्ये बघा लावली ना लय छान दिसते तिला टिकली ही। असं ही टिकल्याचं पॉकेट आहे, खड्यांची टिकली त्याच्यासाठी घेतली बघा, कशी वाटली बघा। आणि बघा इथं नेलपेंटची बाटली, ही तिने घेतलेली तिच्या मनाने बघा। कार्तिकी संग सगळ्या यात्रेमध्ये फिरत होती, तिने 2-3 वस्तू तिच्या मनाने घेतल्यात, तिची चॉईस आहे ही, तिला लय आवडती तिच्यासाठी घेतली तिने। आणि राधूसाठी बघा मी इथं ब्रेसलेट घेतलंय हातामध्ये, पहिलं पण 2 होते बघा, ते आहेत तशीच पण ते घालतच नाही। एक छोटं होतं पांढऱ्या खड्यांचं, हे आहे रंगीत खड्यांचं। छोटं पांढऱ्या खड्यांचं होतं ना ते आहे तसंच बघा, ते वापरतच नाही, कधी कधीच घालते, ते पण शिल्लक तसंच आहे। आता हे छान दिसतंय, कुठल्या पण ड्रेसवरती मॅचिंग होतं बघा। आणि ह्याला असं घुंगरू पण आहे बघा खाली, कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा। मला लय आवडलं म्हणून मी राधूसाठी घेतलं बघा। हे एक घेतलं, एकच, लय छान छान होते पण मला हेच आवडलं बघा। आणि ब्रेसलेट झाल्यानंतर हा एक हार घेतलाय गळ्यातलं तिला। असे पहिले पण भरपूर येतं पण काय कायांचा कलर गेलाय आणि काय कायांचं कोंड तुटल्यात, कोंड म्हणतात, कोंड ते तुटल्यात। त्याच्यामुळे म्हणलं ते सारखंच तुटतंय, काय छोटे आहेत काय मोठे आहेत म्हणून आणखीन एक घेतलंय बघा। कशाला पण कार्यक्रम हे असल्या लागतं त्याच्यामुळं असं घेतलं बघा। कसं वाटतं हे नक्कीच सांगा बरं का कमेंट करून। असं सगळं पिवळं पिवळं म्हणत बघा आणि शेजानी पांढरं खडत त्याच्यामध्ये। हे पण मीच घेतले, तिला काहीच माहिती नव्हतं मी घेतले म्हणून। पार घरी आल्यानंतर मी तिला सांगितलं आणि दाखवलं, उड्याच मारायला लागली मला मम्मीने गळ्यातलं घेतलं। मी काय अडकते काय माहिती बोलताना, मला आज व्हिडिओ काय बनवतेच कळा नाही, जसं येईन तसं बोलते आहे, असं टाकणार आहे, एडिटिंग काय करणार नाही, मला काम आहे त्याच्यामुळं करमत नव्हतं म्हणून म्हणलं टाईमपास म्हणून काहीतरी बसल्या बनवा 5-10 मिनटाचं। आणि असा हा क्लिप आहे, ही क्लिप काय मी नाही घेतला बघा, राधूने घेतला आहे। ह्याच्या जोडीला आणखीन एक आहे बघा, असं 2 मऊ एकदम कापसासारखं, तिच्या मनाने घेतलं ही दोन्ही पण जोड, एकच जोड आहे पण 2 आहेत ह्याच्यामध्ये असं म्हणायचं होतं मला, असं द्या। आणि ही लिप बाम तिला लय आवडते बघा, हे असं आहे बघा। आणि दुर्गाच्या हातात गेलं ना सगळा टोक पुढचा तुटून पडतो खाली, त्याच्यामुळे तिच्यापासून जपून ठेवलंय, तिच्या हाताने लांब ठेवते बघा लपवून ती। आणि असं एक क्लिप आहे, ही माझ्यासाठी घेतलाय, राधूने घेतलाय बघा।
तिला किती चॉईस आहे बा. मला असं क्लिप आवडत नाही तर राधूने घेतल्यात म्हणून मी आता कधीतरी वापरणार कुठं बाहेर येता जाता बघा. आणि हा या मी असा साधा सिंपल वापरायला मी घेतला होता रोज वापरण्यासाठी. आणि हा राधूने घेतलाय. राधूने घेतलेला छान दिसतोय असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा. तुम्ही पण म्हणणार राधूने घेतलेला छान आहे कारण हात छान दिसतोय. याला छोटं छोटं मणे पण आहेत बघा, पिवळं पिवळं असं कलर पण आहे मध्ये. आणि हे बघा ही एक नेलबेडची बाटली ही मी घेतली होती. राधूला अशामधनं पण आवडते म्हणून मी घेतली होती त्याच्यासाठी. आणि राधूने एक घेतली ही अशी, 2 आहेत. तर कसं वाटतंय सामान बघा. थोडंसं दाखवलं थोडंच होतं म्हणून. आणखीन आहे बघा शिल्लक आहे. आणि ह्या बांगड्या घेतल्यात मी माझ्यासाठी. बांगड्याच नव्हत्या, हिरव्या बांगड्यामध्ये घालायला असं चांगल्या बांगड्याच नव्हत्या, फक्त गोटच होतं वापरायला. 4च बांगड्या 40 रुपयाला बघा फक्त. सेल लागलं होतं यात्रेमध्ये त्याच्यामुळे मी घेतल्या. लय दिवसात मी घेतल्यात. पहिल्या माझ्या कुठं हरवल्या काय माहिती, गावानच झाल्यात म्हणून डबल घेतल्या परत. आणि राधूने बघा काय घेतलं इकडं, लाली. ती लाली म्हणते म्हणून मी पण लाली म्हणते. लाल कलरची घेतली. आणि त्याला सगळं पर्सचं ना कापसाचं लागलंय त्याच्यामुळे आपली काढत बसली कडकडने. पर्समध्ये ठेवते ना ती त्याच्यामुळं लागलंय बघा. काही गडबडीत दुर्गाच्या घेणं टाकून देते लगेच बॅगमध्ये. आणि हे बघा कानातले. मला हे कानातलं बघा ताईंने घेऊन दिले यात्रेमधनं. मी आणखी खोललं नाही बरं का हे कानातलं, आता खोलते. एकदा पण घातलं नाही. मला पण आवडतं बरं का असं. लय मोठं पण आवडत नाही, लय छोटं पण आवडत नाही, मध्यमच आवडतं. आणि लोंबतीच कानातले छान वाटतात घालायला, मला पण आवडतात बघा. मला ना 2 दिवस झाले कानातलं घालू वाटत होतं, मी आणखी फोडलंच नव्हतं. कसं वाटतंय बघा. ताईंकडं पण होतं आशामधनं कानातलं, ताईंची चॉईस आहे. तर मी आता हे उद्याच्याला घालणार बघा. आणि एक सुंदरची बाटली घेतली. बाटली म्हणायचं होतं, बॉटल म्हणणार होते तिथं. चुकले बोलताना, सॉरी बरं का. माहीत नाही काय झालं मला, बोलताच आहे नाही आज. थोडंसं नरडं तोडल्यासारखं होतं नरडामध्ये घशामध्ये बघा, त्याच्यामुळं शब्द अडकतात माझं. आणि सगळ्यात महत्त्वाचं दाखवायचं राहिलं तुम्हाला, मेन गोष्ट राधूने घेतलेली. तर ही बघा राधूने पर्स घेतली छोटीशी बघा, किती छान आहे. आणि त्याला ना अशी खाली डॉला अडकवली राधूने बघा, 20 रुपयाची फक्त. किती छान छान आहे बघा बघा, एकदम बाळासारखी एकदम छान छान अशी दिसते. त्याला वरती टोपी, इथे गोंडा पण आहे, टोपी, डोळा असे मिटल्याने झोपल्यावर कसं आपण डोळा झोपतो तसंच एकदम डोळं, छोटंसं नाक, आणखीन होठ असं बघा सगळं आहे. आणि इथं बारकसं तोंड. आणि इथं बघा कपडे घातल्यानंतर फ्रॉकेला कसं असतं ते पुढं छोटंसं फूल तसं पण आहे बघा इथं. किती छान दिसते बघा, कापसाची मऊ मऊ. तिला लय आवडली. परत पप्पाच्या मागं लागून गेले यात्रेमध्ये. म्हणली पप्पा चला ना, मला ना एक वस्तू घ्यायची आहे. तिथं सांगितलं नाही घरी, परत सांगितलं तिथं गेल्यानंतर. तिथं गेल्या म्हणते पप्पा मला डॉल घ्यायची, बाहुली. मग तिथं गेल्यानंतर घेतली बघा ह्यांनी तिला. ह्याला अडकून ठेवली, जपून ठेवली तिने. आणि पर्स अशी बघा 100 रुपयाची फक्त. सेल लागलं होतं बघा, तिने घेतली आहे. कशी वाटते बघा. ह्याला अजिबात मळ खपत नाही, पण लय जपून ठेवावं लागतं ह्याला. पर्स 2-3 आहेत तरी पण घेतल्यात तिने. आणि अशी चैन आहे ह्याला. तर असं द्या, कसं वाटतंय सामान राधूचं आणि माझं नक्कीच सांगा कमेंट करून. सॉरी बरं का, आज अशा सामानाचा व्हिडिओ बनवला. मला काय असं बनवावं तेच कळत नव्हतं, म्हणून असंच बसल्या टाईमपास म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे मी. आणि आता राधू कधी येते काय माहिती. तिला आणखीन एकदा फोन करते पूजाला. आणि ओमला पण कर्मा नाही, दुर्गा पण खेळाना झाली. तिला संध्याकाळपर्यंत बोलून घेते. आता 3:30 वाजले असते ना. आता मी कामाला लागते. काम होईपर्यंत दुर्गा उठते. तिला थोडासा खाऊ पण करावं लागेल. तिला खायला लागतं बाबा 2-3 टाईम. आता तिची भूक मोठी झाली त्याच्यामुळं.
मला जास्त करून कानातलं आवडलं. आता मी कानातले वापरायला काढणार आहे. माझ्या कानाची विळा लय मोठी झाल्या, त्याच्यामुळे मी विळा पुरतंच कानातलं घालते, लगेच काढून टाकून देते, काढून ठेवून देते बघा. मी काय मुद्दाम करत नाही बरं का, असं होतंय बोलताना, काय माहिती कसं काय होतंय. टाकून देणं म्हणजे बाहेर टाकून देणं झालं, असं ठेवणं म्हणजे जपून ठेवणं असं म्हणायचं होतं. आता तुम्ही म्हणतात अशी का बोलती एवढ्या माणसावानी. असू द्या, कधीतरी चुकतं बोलताना, तरी 3-4 वेळा बोलताना चुकले. तर बघा एवढं मोठं सामान राधूचं घेतलंय, एकदम मोठा मारती या. मला एवढं सामान घेतलं, मम्मीने मला हातातलं घेतलं, गळ्यातलं घेतलं, लय खुशी झाली होती बघा. चला असू द्या, इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.